आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे एक जेंटिंग हायलँड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो त्याला एक हॉटेल होतं फक्त तिकडे. म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडूया आपण, मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे. तिथे पोहोचलो आम्ही की सहज आपला चोची मारत होतो. म्हटलं खाली जरा विचारपूस केली. म्हटलं किती हॉटेल मोठं होतं ते, पण एकच हॉटेल होतं. म्हटलं काय रे, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आहे? ते बोलले 100%. म्हटलं 100% ऑक्युपन्सी? म्हटलं काय आहे का इथे? ते बोलले इथे कसिनो आहे. म्हटलं बरं. संध्याकाळी मी शर्मिला अजून आमच्या बरोबरचे अजून कोण 2-3 जण होतो. आम्ही खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. मी 5 वर्षात एकदा खेळतो. मग तिकडे आतमध्ये गेलो. ते काय ते भिंगऱ्या फिरवत होते सगळे. काय कोण काय बसले होते काय. 10 मिनिटात मी बाहेर पडलो. म्हटलं बाहेर पडलो. बाहेर आलो. तिकडे एक बार होता. म्हणजे काय सांगायला नको ना. आपला तिथे बसलो आणि माझं सहज असं वरती लक्ष गेलं. तिथे एवढी मोठी एक पाटी लिहिली होती. एवढी मोठी पाटी होती त्या बारमध्ये. आणि त्याच्यावरती लिहिलं होतं मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मुसलमानांना येथे परवानगी नाही. आता तुम्हाला गंमत सांगतो. देश एक हिंदूंचा देश आहे म्हणून आपण मान्य करतो. बरोबर आहे असं बोलतो आपण. आपल्याकडच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एखाद्या बारमध्ये जर समजा अशी पाटी लावली असेल की या इथे बारमध्ये हिंदूंना परवानगी नाही, काय कराल तुम्ही? फोडून टाकू म्हणजे पिऊन फोडून टाकू ना. पण मी त्याला विचारलं, म्हटलं हे कशासाठी? तो बोलला की मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं काय चुकीचं मानतात आणि त्याचबरोबर तुमचा जुगार तो देखील मान्य. म्हटलं मग इथे तर कसिनो आहे. इथे म्हटलं तुम्ही बार लावलायत. आणि म्हटलं तुम्हाला कळतं कसं रे मुसलमान आल्याचं? ते बोलले कायद्याने फक्त पाटी लावली आहे, बाकी आम्ही कोणी थांबवत नाही. कारण कळूच शकत नाही. स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश आपल्या धर्माला बाजूला सोडत असेल, आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो? कुठची संस्कृती?